नमस्कार. भिगवण जलाशय तथा उजनी बॅकवॉटर येथील पक्षी भाग 4 या सादरीकरणामध्ये आपले सर स्वागत आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. या सादरीकरणामधला पहिला पक्षी आहे वारकरी चांदवा विठ्ठल बदक किंवा युरेशियन कूट फुलिका आत्रा. हा पाणपक्षी व्यंगाने लहानखुरी भुंडी असते. हा पाणथळ जागी राहणारा काळ्या रंगाचा बदकासारखा दिसणारा पक्षी आहे. त्याच्या कपाळावर पांढऱ्या रंगाचा पट्टा चांदीसारखा टिळा असतो. चोच हस्तिदंतासारखी पांढरी असते, यावरून तिची ओळख पटते. पायाचे बोटे कातडीने जोडलेले असतात, तर मादी दिसायला सारखीच असते. हे पक्षी थव्याने आढळून येतात. हे प्रामुख्याने तलाव नद्यांच्या काठी थव्याने आढळतात. पाण्यात तरंगताना दुरून बदकासारखा दिसतो. कपाळावर चांदीसारखा टिळा असतो. या पाणपक्षीला प्रामुख्याने वारकरी चांदवा विठ्ठल बदक या नावाने ओळखले जाते. काळे शरीर, पांढरी चोच आणि कपाळावरील पांढऱ्या रंगाचा मोठा ठिपका असल्यामुळे त्याला चांदवा, पांढरी टोपी, तिळा असेही म्हणतात. या टिळ्यामुळेच याला विठ्ठल बदक किंवा कपाळावर पांढरा पट्टा असल्यामुळे आणि पाण्यावर तरंगत वारकरी चालतात तसे चालत असल्याने या पक्षाला वारकरी पक्षी असे म्हणतात. हा आकाराने लहान कोंबडी एवढा काळा पक्षी असतो. तो पाण्यात पोहताना दूर बदकासारखा दिसतो. याची चोच हस्तिदंतासारखी पांढरी असते. हा प्रामुख्याने तलाव, सरोवरे, दलदलीची ठिकाणे थव्याने वावरताना दिसतात. भारतीय उपखंड आणि श्रीलंकेत निवासी आणि जुलै-ऑगस्ट या काळात आढळतात. हे पक्षी दलदली आणि सरोवरे, झिलाणी, पाणथळ जागा, तलाव, संत वाहणाऱ्या नद्या आणि तळी या भागात आढळतात. गार्गनी हा दुसरा पक्षी आहे. याचे नाव स्पॅट्युला क्वेरेकुडुला असे आहे. हा पक्षी पाणथळ जागेवर आढळणारी स्थलांतरित लहान डुबकी मारणारी बदक प्रजाती आहे. हिवाळ्यात हे पक्षी युरोप आणि आशियातून भारतात विशेषतः पाणवटे दलदलीच्या भागात स्थलांतर करतात. नराच्या डोक्यावर आणि डोळ्यांच्या बाजूला पांढऱ्या रंगाची ठळक पट्टी असते, ज्यावरून त्याला भुई बदक असे नाव पडले आहे. ते युरोपच्या बऱ्याच भागात आणि पॅलिआर्क्टिक प्रदेशात प्रजनन करतात, परंतु ते पूर्णपणे स्थलांतरित आहेत. उत्तर गोलार्धात हिवाळ्यात त्यांची संपूर्ण लोकसंख्या आफ्रिका, भारत, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया इकडे जाते. युरेशियन टिलासारखा इतर लहान बदकाप्रमाणे ही प्रजाती वेगाने वळत सहजपणे पाण्यातून वर येते. उथळ दलदली आणि गवताळ प्रदेशातील सरोवरांच्या लगतच्या गवताळ प्रदेश हा त्यांच्या प्रजननाचा आदिवास आहे. प्रौढ नर त्याच्या तपकिरी डोक्यामुळे आणि छातीमुळे सहज ओळखता येतो. त्याच्या डोक्यावर एक रुंद पांढरी चंद्रकोर असते. बाकीचे पंख राखाडी रंगाचे असतात आणि खांद्यावरील पिसे सैलसर राखाडी रंगाचे असतात. त्याची चोच आणि पाय राखाडी रंगाची आहे. उडताना त्याच्या डोळ्यावर पांढऱ्या काठासह एक फिकट निळा ठिपका दिसतो. पोहताना त्याच्या निळा तृतीयक पिसावर ठळक पांढऱ्या कडा दिसतात. त्याच्या डोक्याचा वरचा भाग गडद असतो आणि त्याचा चेहरा लालसर तपकिरी असतो. तपकिरी मादीला त्याच्यासारख्या दिसणाऱ्या सामान्य टिलापासून वेगळे ओळखताना तेवढी काळजी घेणे आवश्यक आहे. पण चेहऱ्यावरील अधिक ठळक आणि पाणी पिताना वारंवार डोके हलवणे हे चांगले निर्देशक आहेत. सारस क्रौंच ग्रूस अँटिगोन हे उडू शकणारा जगातील सर्वात उंच पक्षी मानला जातो. या प्रामुख्याने दलदलीच्या ठिकाणी आढळतो. भातशेती, पाणथळ जागामध्ये राहतो. भारतात हा प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान आणि काही प्रमाणात महाराष्ट्रात भिगवण जलाशय, उजनी बॅकवॉटर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात आढळतो. या पक्षाची उंची साधारणतः 152 ते 156 सेंटीमीटर एवढी असते. शरीर निळसर राखाडी किंवा करड्या रंगाचे असते. डोके आणि मानेचा वरचा भाग पिसे विरहित आणि लाल भडक असतो. सारस पक्षी पाऊस आणि अवर्णन यावर अवलंबून हा पक्षी आपल्या मूळ अधिवासाचे जवळपासच स्थलांतर करतो. सारस हा क्रौंच कुळातला सर्वात मोठा 1.5 मीटर उंचीचा जगातील सर्वात मोठा उडणारा पक्षी असे वर्णन करतात. लांब सडक शिडशिडीत जिलेबी पाय, उंच मान आणि मस्तकाच्या मागील भागावर गळ्याच्या वरच्या भागावर असलेल्या लाल भडक पिसामुळे हा पक्षी अधिकच सौंदर्यपूर्ण दिसतो. पाठ, पोट आणि पंखावर राखाडी निळसर खापराच्या पाठीसारखा पिसे असतात. मात्र शेपटीकडे पिसे पांढरी असतात. शरीराच्या मानाने
चोच लहानशी असून करड्या रंगाची दिसते. इतर क्रौंचसारखे सारसही उडताना ताठ मान सरळ पुढे करून आणि पाय एका रेषेत मागे ठेवून उडतात. तुतारीसारखा उच्च स्तरीतील आवाज हे क्रौंच पक्षाचे वैशिष्ट्य आहे. हे पक्ष आयुष्यभर एकनिष्ठ राहतात आणि नेहमी जोडीने किंवा समूहात फिरतात. शेकाट्या पानटिलवा, ब्लॅक विंग्ड स्टिल्ट हिमॅन्टोपस हा पक्षी उथळ पाण्यात वावरणारा एक काळा पांढरा पक्षी आहे. त्याच्या लाल रंगाच्या आणि कांड्यासारखा लांब लचक पायावरून ओळखू येतो. भिगवण जलाशय, उजनी बॅकवॉटर, नदीवर, तलावांच्या काठावर हे शेकाटे दिसणे हे पक्ष्यांच्या स्थलांतर सुरू झाल्याचे लक्षण आहे. हा पक्षी उथळ पाणथळ जागी तलावांच्या काठावर लांब गुलाबी पायांचा आणि काळ्या पांढऱ्या रंगाचा दिसून येतो. दलदली पाणथळ जागा, गावतळी, नद्या, मिठागरे आणि खाड्यावर हे लंबूटांग शेकाटे दिसतात. निमुळत्या काळ्या चोचीचा उपयोग करून शेकाट्यांना गोगलगाई, कालव यांच्यासारखे कठीण कवचाचे जलचर, आळ्या आणि पाणकीटक पकडता येतात. हे पक्षी लहान मोठ्या थव्यामध्ये दिसतात आणि रात्रीच्या वेळी स्थलांतर करतात. रात्रीच्या अंधारात हे पक्षी एकमेकांना पाहू शकत नाहीत. त्यामुळे थव्यातला प्रत्येक पक्षी पिपाणीसारखा आवाज काढून आपली जागा कुठे आहे हे दुसऱ्या पक्षाला सांगतो. काही शहरामध्ये गटाराचा मैलोपाणी नदीत ज्या ठिकाणी सोडलं जातं अशा जागा शेकाटे विशेष पसंत करतात. सुमारे 50 ते 100 पक्ष्यांचे थवे गोळा होतात, कारण अशा ठिकाणी त्यांना त्यांचे खाद्य भरपूर प्रमाणात उपलब्ध होतं. उथळ पाण्यात चालत जाणारा शेकाट्या गरज वाटली तर पोहू शकतो. हा पक्षी पालघर जिल्ह्यात, पालघर तालुक्यात माकुणसार, केळवे, माहीम, खारेकुरण येथील मिठागरात हल्ली दिसू लागला आहे. अतिशय लांब लाल गुलाबी पाय, काळी निमुळती चोच, पांढरे डोके आणि मान आणि शरीराचा वरचा भाग काळा हे शेकाट्या पक्ष्यांची वैशिष्ट्य आहेत. काळ्या शेपटीचा पानटिवळा, मळगूचा पानटिवळा, आरा चाचू खग, घाडी टिवळा, ब्लॅक टेल्ड गॉडवीट, लिमोसा हा एक पाणथळ जागेवर राहणारा पक्षी आणि तो स्थलांतरित पक्षी आहे. हिवाळ्यात सायबेरिया, रशियातून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येतो. हा पक्षी आकाराने तितरापेक्षा मोठा असतो, बदामी उदी रंगाचा, त्यावर चित्रविचित्र रंगाचे ठिपके. हे पक्षी लांब चोचीने चिखलात शोधून कीटक, जंत आणि लहान जलचर प्राणी खातात. तोच बारीक, सरळ व किंचित वर वाकलेली. उडताना पांढऱ्या शेपटीचे काळे टोक दिसते. तसेच पंखावर पांढरी पट्टी. उन्हाळ्यात डोके, मान आणि छाती गंजासारखे तांबडी, नर मादी दिसायला सारखेच असतात. पाणथळ जागा, दलदलीचा प्रदेश आणि तलावाच्या काठावर हे पक्षी तव्याने राहतात. ईशान्य भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश या भागात हिवाळी पाहुणे म्हणून ही पक्षी दिसतात. भारत द्वीपकल्पात दक्षिणेकडे त्यांचे प्रमाण कमी कमी होत जात पॅलिआर्क्टिक भागात वीण होते. हे पक्षी लांब पाय आणि लांब चोच असलेले मध्यम आकाराचे जलपक्षी आहेत. प्रजनन काळात एप्रिल-मे महिन्यामध्ये यांचा रंग लालसर तपकिरी होतो, तर हिवाळ्यात ते राखाडी रंगाचे दिसतात. हे पक्षी सायबेरिया, रशिया आणि युरोपमधून हिवाळ्यात म्हणजे जुलै ते सप्टेंबर आणि मार्च ते मे या दरम्यान भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रातील खाड्यामध्ये, उदाहरणार्थ मुंबईतील ठाणे खाडी, भांडूप येथे स्थलांतर करतात. भोवरी, छोटा तपकिरी होला, छोटी कवडी, लाफिंग डव, स्पिलोपेलिया सेनेगालेन्सिस हा कबुतराच्या प्रजातीतला कबूतरासारखा पण त्यापेक्षा आकाराने लहान, सडपातळ आणि लांब शेपटीचा पक्षी आहे. त्याचा रंग हलका विटकरी असतो. तो सहसा रहिवासी म्हणून भारतात आढळतो. त्याची लांबी सुमारे 27 सेंटीमीटर असते. आकाराने लहान, मैनेपेक्षा मोठा, लांब शेपटीचा आणि सडपातळ पक्षी आहे. त्याची लांबी साधारणपणे 25 सेंटीमीटर असते. त्याची पाठ, पंख आणि शेपटी लालसर तपकिरी रंगाची असून पंखामध्ये निळसर राखाडी रंग असतो. उडताना पंखाच्या खालच्या बाजू गडद चेस्टनट रंगाचा असतो. डोके आणि पोटाखालचा भाग गुलाबी असून पोटाच्या खालच्या भागावर तो पांढरट होत जातो. घशावर काळे ठिपके असतात. पाय लाल असतात. पिले प्रौढापेक्षा अधिक तांबूस रंगाचे असतात आणि त्यांच्या घशावरील ठिपके कमी झालेले असतात. ही प्रजाती तिच्या अधिवासाच्या बऱ्याचशा भागात झुडपी प्रदेश,
कोरडवाहू शेतजमीन आणि मानवी वस्तीमध्ये सामान्यपणे आणि मोठ्या प्रमाणात आढळते आणि अनेकदा ती खूप पाळीव बनते. ही प्रजाती झाडावर काटक्यांचे घरटे बांधते आणि 2 पांढरी अंडी घालते. तिचे उड्डाण जलद असते, ज्यात पंखाचे नियमित फडफडणे आणि अधूनमधून पंखाची एक तीव्र झटक्याची हालचाल असते, जे सर्वसाधारणपणे कबुतराचे वैशिष्ट्य आहे. लाफिंग डव गवत, बिया, धान्य, इतर वनस्पती आणि लहान कीटक खातात. ते बऱ्यापैकी भूचर असून गवताळ प्रदेश आणि शेतीमध्ये जमिनीवर खाद्य शोधतात. ते विशेषतः कळपात राहणार नसतात आणि सहसा एकटे किंवा जोडीने आढळतात. भारद्वाज, कुंभार कावळा, कुंभार कुकुडी, कुकुटकुंबा, सेंट्रोपस सायनेन्सिस हा पक्षी डोम कावळ्याच्या आकाराचा आहे. हा पक्षी प्रथमदर्शनी कावळ्यासारखा दिसतो. त्यात शरीर गडद काळ्या रंगाचे आणि पंख तांबूस तपकिरी विटकरी रंगाचे असतात. त्याचे डोळे अतिशय लाल भडक आणि शेपूट लांब रुंद असते. हा पक्षी फारसा उडू शकत नाही. तो बहुतांश वेळा जमिनीवर किंवा झुडपामध्ये चालताना आढळतो. कीटक, सरडे, अळ्या आणि उंदराची पिले हे त्याचे मुख्य खाद्य आहे. भारतीय संस्कृतीमध्ये भारद्वाज पक्ष्याचे दर्शन अत्यंत शुभ मानले जाते. भारद्वाज कोको कुटुंबातील सदस्य असला तरी हा इतरांच्या घरट्यात आपले अंडे टाकून निघून जाणारा पक्षी नाही. झुडपी जंगल, खुले मैदानी प्रदेश, गवताळ प्रदेश अशा भागात आणि मनुष्य वस्तीजवळ राहणे पसंत असलेला भारद्वाज जास्त वेळ जमिनीवर राहतो. नर मादी सारखे दिसतात. कंठवाला पोपट, रोज रिंगड, पॅराकीट, सिटॅक्युला, क्रामेरी हा अतिशय लोकप्रिय आणि चपळ हिरवा पक्षी आहे. नर पोपटाला राहू म्हणतात, मादीला मैना म्हणतात. ही पक्षी प्रामुख्याने मानवी वस्त्या, बागा आणि शेतामध्ये थव्याने राहतात. हा मध्यम आकाराचे आणि गडद हिरव्या रंगाचे पक्षी असतात. त्यांची लांबी शेपटी असते. शेपटी लांब असते. नर पक्षाला राहू आणि मादी पक्षाला मैना म्हणायची पद्धत आहे. पोपटाच्या गळ्याभोवती काळी आणि गुलाबी रंगाची एक वर्तुळ किंवा रिंग दिसते. मादी पोपटामध्ये नसते. हा अतिशय गोंगाट करणारे सामाजिक पक्षी आहेत आणि मानवी आवाजाची उत्तम नक्कल करू शकतात. हे प्रामुख्याने फळे, बिया, धान्य आणि झाडांच्या कळ्या खातात. यांची लांबी 10 सेंटीमीटरपासून 100 सेंटीमीटरपर्यंत असते. चोच आखूड, मजबूत, बाकदार. चोचीचा वरचा अर्धा भाग कवठीला जोडलेला असून तो थोडाफार हलविता येतो. मान आखूड, शरीर आटोपशीर असल्यामुळे हा गुबगुबीत किंवा स्थूल दिसतो. याचे पंख मजबूत गोलसर असतात. थोड्या अंतरापर्यंत हा अतिशय वेगाने जरी उडू शकत असला तरी फार दूरवर याला उडता येत नाही. बांधा सडपातळ, शेपटी लांब, टोकदार असते. नराचे डोके निळसर तांबड्या रंगाचे, मानेभोवती हनवटीपासून निघालेला बारीक काळे वलय, खांद्यावर मोठा तांबडा डाग, शेपटीची मधली पिसे निळी, त्याची टोके पांढरी. मादीच्या डोक्याचा रंग निळसर करडा, मानेभोवती पिवळ्या रंगाचे वलय, खांद्यावर तांबडा डाग दिसतो. चोच सेंद्रिय रंगाची असते. दाट जंगलात त्यांचे थवे आढळतात. बीवर रानफळे हे त्यांचे मुख्य खाद्य होय. मादी प्रत्येक खेपेस 2 ते 5 अंडी घालते. कधीकधी त्यांची संख्या 8 पर्यंत सुद्धा पोहोचते. ती सापेक्षतः लहान असून पांढरी असतात. सर्वसाधारणपणे 3 आठवड्यानंतर अंडी फुटून पिले बाहेर येतात. पोपटाला पाळून शिकवल्यानंतर याच्या कित्येक जाती माणसासारखे शब्दोच्चार करू शकतात. खाटी, लांब शेपटीचा खाटी, गांधारी, लॉंग टेल्ड श्राईक, लॅनियस स्कॅच हा एक लहान शिकारी मांसाहारी पक्षी आहे, जो टोळ, सरडे आणि लहान पक्ष्यांचा शिकार करून त्यांना काठ्यावर अडकवतो. म्हणून याला कसाई पक्षी असेही म्हणतात. हा पक्षी अंदाजे 25 सेंटीमीटर आकाराचा असून त्याचे डोके राखट, पाठ तांबूस तपकिरी, पोट पांढरे आणि शेपटी लाल काळ्या रंगाची असते. डोळ्यावर गर्द काळ्या रंगाची रेषा असते. शिकारीनंतर हा पक्षी आपली शिकार झाडाच्या काठ्यावर, बाभळीच्या काठ्यावर किंवा तारावर टांगून ठेवतात. ही त्याची प्रमुख ओळख आहे. हे पक्षी बहुधा झाडे, झुडपे, मोकळ्या जागा आणि पाणलोट क्षेत्रात आढळतात. हे पक्षी लहान सरडे, बेडूक, नाकतोडे, टोळ आणि लहान उंदीर खातात. हे पक्षी साधारणपणे एका जागी शांत बसून राहतात आणि शिकाऱ्याची प्रतीक्षा करतात. तिबेट पठारावर प्रजनन करणाऱ्या राखाडी बॅक्ड श्राईक लॅनियस टेफ्रोनोटस सोबत ती एक सुपरस्पेसीस समजली जाते. समशीतोष्ण प्रदेशात प्रजनन काळ उन्हाळ्यात असतो. घरटे हे काटेरी फांद्या, चिंध्या, केसांनी बनलेले असते. एक खोल आणि सैल कप असतो. हे घरटे काटेरी झुडपात ठेवले असते. नेहमीचा
क्लच सुमारे 3 ते 6 अंडी असतो, जो दोन्ही लिंगांनी उबवला जातो. सुमारे 13 ते 16 दिवसांनी अंडी उबवतात. कोतवाल ब्लॅक ड्रोंगोला ड्रायकुरस मॅक्रोसेर्कस हा पक्षी ड्रायकुडी पक्षी कुलातील तकतकीत काळ्या रंगामुळे कोतवाल पक्षाला कोळसा असेही म्हणतात. आफ्रिकेतून आशिया ऑस्ट्रेलियापर्यंत हा पक्षी आढळतो. कोतवाल पक्षी साधारणपणे 31 सेंटीमीटर आकाराचा संपूर्ण काळ्या रंगाचा सडपातळ चपळ पक्षी आहे. लांब दुभंगलेली शेपूट हे याचे वैशिष्ट्य आहे. शेपटी लांब असून एका खोल भेगेने दुभंगलेली असते. तसेच हे दोन भाग टोकाकडे बाहेर वळलेले असतात. चोच काळी असून तिच्या बुडाजवळ एक पांढरा ठिपका दिसतो. डोळ्याचा रंग तांबडा. कोतवाल नर मादी दिसायला सारखेच असतात. नराच्या तुलनेत मादीचा रंग कमी तकतकीत असतो. हा पक्षी संरक्षणार्थ कावळे, ससाणे यासारख्या मोठ्या हिंस्र पक्षाच्या मागे लावून त्यांना पळवून लावतात. म्हणून यांच्या आश्रयाने इतर लहान मोठे पक्षी आपले घरटे बांधतात. या कामावरून यांचे नाव कोतवाल पडले असावे. भारत, इराण, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, चीन, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशामध्ये याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. हे पक्षी एकट्याने किंवा लहान मोठ्या थव्यांनी शेतीच्या भागात आणि मोकळ्या मैदानी प्रदेशात राहणे पसंत करतात. हे सहसा विद्युत तारावर किंवा गुरांच्या कळपात राहून विविध कीट पकडून खातात. कोतवाल पक्षी मुख्यत्वे कीटकभक्षी आहे. कीटक, फुलातील मध आणि क्वचित लहान पक्षी हे या पक्ष्याचे खाद्य आहे. तसेच इतर पक्ष्यांनी आणलेले खाद्य हिसकावून खाण्यातही हे पक्षी तरबेज असतात. एखाद्या झाडाची वरची फांदी किंवा दूरध्वनीच्या तारा अशा सोयीस्कर जागी बसून तो भक्ष्यावर पाळत ठेवतो. हवेतील किंवा जमिनीवरचा कीटक दिसला की त्याला पकडून तो आपल्या जागेवर येऊन बसतो. कीटकांचे तुकडे तोडून खातो. गायबगळ्याप्रमाणे चरणाऱ्या गुरांच्या पाठीवर बसूनही तो कीटक टिपतो. एप्रिल ते ऑगस्ट हा काळ कोतवाल पक्ष्याच्या विणीचा काळ असून यांचे घरटे जमिनीपासून 5 ते 10 मीटर उंच झाडावर खोलगट, काटक्यानी आणि कोळ्याच्या जाळ्याने बनलेले असते. मादी एका वेळेला 3 ते 5 पांढऱ्या रंगाची, त्यावर भुरकट तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. पिलाचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे नर मादी एकत्र मिळून करतात. हा पक्षी कीटकावर नियंत्रण ठेवत असल्याने शेतकरी मित्र म्हणूनही ओळखला जातो. पक्ष्यांचे अस्तित्व आणि त्यासाठी त्यांचे अधिवास टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. पक्षी, शेती आणि पर्यावरण ही एक साखळी असून ती टिकली तर मनुष्यजीव टिकेल, पर्यावरणाची हानी कमी होईल. यासाठी पक्षी ज्या अन्नसाखळीचे घटक आहेत त्या निसर्गातल्या सर्व प्रकारच्या अन्नसाखळ्या अबाधित राहणे आवश्यक आहे. तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. झाडे लावा, झाडे जगवा, पक्ष्यांचे जीवन फुलवा. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विचारासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.